हॅलो बहिणींनो, आज नलुताई घेऊन आली आहे पनीर टिक्का मसाला। त्यासाठी मी मोठे मोठे कांदे कापून घेतले आणि गरम कढई करायला ठेवली आणि त्यात कांदे भाजायला टाकले। नंतर टोमॅटो आणि कांदे दोन्ही एकत्र भाजायला ठेवले। याचे आपण भाजल्यानंतर मसाला बनवणार आहे। मिक्सरवर बारीक करायचं। नंतर मी दूध तापायला ठेवले। एक शिमला मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेत, पनीरचे बारीक तुकडे करून घेतलेत आणि सुहाना मसाला वापरला त्याच्यासाठी, सुहाना टिक्का मसाला। आता हे कांदा आणि टोमॅटो मिक्सरमध्ये काढून घेणार। गार झाल्यानंतर मग मिक्सरमधून फिरवणार आहे। थोडे लसूण टाकले, त्यात अद्रकचा एक तुकडा। नंतर शिमला मिरची मी भाजून घेतली। नंतर पनीर भाजायला टाकले। पनीर भाजून झाल्यानंतर बाजूला काढून ठेवलं। नंतर फोडणीसाठी जिरे तडतडू द्या व्यवस्थित। 2 चमचे टाकले मी जिरे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा हळद कढीपत्त्याची फोडणी दिली। त्याच्यानंतर मग जे मी मसाला बनवला होता कांदा टोमॅटोचा ते टाकला आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली। चवीनुसार मीठ टाकलं आणि हे लाल तिखट टाकलं। मी घरी बनवलेलं त्याची पण रेसिपी। तेल सुटस्तोपर्यंत मसाला भाजून घ्या। नंतर मी कांदा फ्राय करायला ठेवला, एअर फ्रायमध्ये भाजायला ठेवला। हे पण ॲड करणार आहे मी त्या भाजीमध्ये। नंतर कोथिंबीर कापली, सुहाना मसाला ते दुधामध्ये कालवून घेतला आणि आता पनीर आणि शिमला मिरची मी टाकून दिली त्या भाजीमध्ये। नंतर दुधामध्ये सुहाना मसाला कालवला।